पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण। या हल्ल्यात 26 ते 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू। हल्ल्याला 2006 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन। हल्ल्यासंदर्भात होणार चर्चा। काल सीडीएस जनरल अनिल चौहान यांची राजनाथ सिंग यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर आज राजनाथ सिंग 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार। पाकिस्तानसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। दिल्लीत राहणाऱ्या जवळपास 4900 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली। या नागरिकांना पाकिस्तानात परतण्याचे केंद्र सरकारकडून आदेश जारी। देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून? सामनाच्या अग्रलेखातून सवाल। बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी, असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा। भारताने स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्तानने केल्याचा बनाव केला। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य। भारतासोबत युद्ध करायचं नाही, मात्र युद्धजन्य परिस्थिती असल्यास प्रत्युत्तर देऊ, आसिफ यांचं वक्तव्य। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार। भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या गावांमधील एसटी स्टँड, हॉटेल परिसरात हे सर्च ऑपरेशन सुरू। महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी। पाकिस्तानसोबत तणाव वाढत असताना भारत आज फ्रान्सकडून 26 राफेल विमानं खरेदी करण्याची शक्यता। भारत फ्रान्ससोबत सुमारे 63,000 कोटींचा करार करू शकतो। भारताशी व्यापार बंदीमुळे पाकिस्तानात औषध संकट। पाकिस्तानात 30 ते 40% औषधं भारतातून आयात होतात। व्यापार बंदीमुळे आता पाकिस्तानात औषध संकट निर्माण। दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची पाकिस्तानमध्ये ताकद नाही। पाकिस्तानच्या भुट्टोला मोदी भुट्ट्यासारखं भासतील। पाणीच नाही, अन्न पण बंद करू, नवनीत राणांचा इशारा। भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय। 24 एप्रिलला केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्न उपस्थित। हे लिहिलं नाही, ते लिहिलं नाही असं करण्यापेक्षा पाकिस्तानला रस्त्यावर आणण्यासाठी सर्वांनी मोदींना ताकद दिली पाहिजे। चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न। देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेजेस व्हायरल। अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज, तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन। पहलगाममध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि भाजप समर्थकांचा निषेध मोर्चा। तिरंगा आणि काळे झेंडे घेऊन स्थानिक लोक मोर्चात सहभागी। दोषींना शिक्षा द्या, त्यांना दया दाखवू नका, मात्र निष्पाप लोकांचं नुकसान होऊ देऊ नका। पहलगाम हल्ल्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरी तरुणांना धमक्या मिळतायत। पुण्यात राहणाऱ्या काश्मीरी मुलांना इंस्टाग्रामवरून धमक्या येत असल्याचं समोर आलंय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा रूट मार्च। पोलिसांच्या श्वान पथकाचंही स्टेशनवर मॉक ड्रिल। मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेतील वाकोला परिसरात पाकिस्तानचा झेंडा जाळल्यामुळे 2 गटात तुफान राडा। हिंदुत्ववादी संघटनेचे 5 जण जखमी, 4घांना अटक, तर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। विस्मृती ही आपली देणगी। जितेंद्र आव्हाडांचा नरहरी झिरवाळांना टोला। ज्या बहिणींमुळे सत्तेवर आलात त्यांना तरी फसवू नका, आव्हाडांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। विरोधक कारण नसताना चर्चा करतात, अजितदादांचं विरोधकांना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लूट सुरू आहे, यासाठी 14 मे रोजी सगळ्या मंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान करणार, प्रहारच्या बच्चू कडूंचा इशारा। एनसीईआरटीनं 7वीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदललाय। इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे विषय हद्दपार। पुस्तकांमध्ये महाकुंभ, सरकारी योजना समाविष्ट।
शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची ईडीकडून दखल, गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींचे जबाब, बँक खात्यांचा तपशील इतर माहिती ईडीनं पोलिसांकडून मागितली आहे. आघाडीमध्ये असताना लोकसभा विधानसभा एकत्र लढायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्वबळाचे संकेत. मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन. उद्धव साहेब आणि राज साहेब आपण दोघं एकत्र या अशा आशयाचे बॅनर्स. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात तर आपल्यालाही एकत्र यावं लागेल. राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर एमआयएमचे प्रमुख अझदुद्दीन ओवेसींचं आवाहन. एल्फिन्स्टन पुलाबाबत आज प्रकल्प बाधितांची एमएमआरडीए म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकीत तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होईल. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याचं शुल्क वाढणार आहे. एटीएम मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागेल. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क, नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा बिहार दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू. शुक्रवारपासून धावणार अमृत भारत एक्सप्रेस. दर आठवड्याला एकदा अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत असेल. पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा यासाठी पेणकर आग्रही. 1 मे पर्यंत या गाडीला थांबा मिळावा, स्थानिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. तर 30 एप्रिलला स्थानिक घेणार मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं आज उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता. तसंच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यानं काही प्रमाणात तापमानात घट झाली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, हवामान खात्याचा अंदाज. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा इथं उड्डाणपुलावर पाणी साचलं. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथे एका लग्न समारंभाचा मंडप वादळामुळे उडून गेला. या मंडपात 200 ते 250 लोक होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाहीये. साताऱ्याच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारे टँकर्स गळके. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्यानं वेळीच लक्ष देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे मागणी. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये बिघाड. एरवी 7 ते 8 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता 10 ते 12 दिवसांनी होत असल्यानं नागरिक त्रस्त. पाणी भरण्यासाठी नळावर मोठी गर्दी. वाशिमच्या अनेक धरण प्रकल्पांनी तळ गाठलाय. मालेगाव तालुक्यातील कोल्ही प्रकल्प पूर्णतः कोरडा, तर जिल्ह्यातील सर्वच धरणात केवळ 12% पाणी साठा शिल्लक. तलावातील पाणी सुकल्यानं मृत माशांचा खच. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याचा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा आदेश. पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनानंतर बनसोडेंच्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.